बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांचा पोलीस स्टाफसह अवैध धंद्यांवरील कारवाईचा धडाका सुरूच आहे। रविवारी बाबुळगाव येथे जुगार खेळणाऱ्या 13 आरोपींवर गुन्हे दाखल करून 2,32,930 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समूळ नष्टीकरण व्हावे याकरिता बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर धडक मोहीम हाती घेतली असून बाबुळगाव येथे काही इसम पत्ते जुगार खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ स्टाफसह सदर ठिकाणी छापा मारून अवैध क्लब पत्ते जुगार खेळणाऱ्या इसमांवर धडक कारवाई करून 2,32,930 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 242/26 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। चांगदेव लोंढे, धनंजय शिंदे, निलेश शिंदे, किशोर शिंदे, गोरख शिंदे, सिद्धेश्वर शिंदे, गणेश नवले, विजय अडसूळ, चंद्रकांत जिने, लक्ष्मण जिने, भरत शिंदे, विजय शिंदे, पांडुरंग श्रीधर उगले सर्व राहणार बाबुळगाव तालुका बार्शी अशी गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे, राजेंद्र मंगरुळे, अरुण डुकळे, सागर वाकळे, शशिकांत लोकरे, महेश माने, शिवशंकर खराळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते।